ट्रेनिंग. आता हे ट्रेनिंगच्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो, तर सेमिनार, वेबिनार आणि वर्कशॉप अशा पद्धतीने जे काय प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध असतील त्याच्यातून हे सॉफ्ट स्किल आपण शिकू शकतो. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, एसपीज थॉट या यूट्यूब चॅनलमधील या सॉफ्ट स्किलच्या सिरीजमधील या भागामध्ये मी संदीप पिसाळ आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, मागील आता या सिरीजमध्ये जवळजवळ 5 भाग झालेले आहेत आणि जर कोणाचे मिस झाले असतील तर खाली गेलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स आहेत, तिथून तुम्ही हे एपिसोड पाहू शकता. तर मित्रांनो, चला तर सुरुवात करूया आजच्या या भागाला. मागील भागामध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने आपण आपल्याकडे हे सॉफ्ट स्किल विकसित करू शकतो, त्याच्यामधील ट्रॅडिशनल पद्धत. आता पाहूयात की टेक्निकली पद्धतीने हे जे सॉफ्ट स्किल आहे ते कशा पद्धतीने आपण डेव्हलप करू शकतो. तर टेक्निकली पद्धतीमध्ये पहिली पद्धत आहे ती म्हणजे ट्रेनिंग. आता हे ट्रेनिंगच्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो, तर सेमिनार, वेबिनार आणि वर्कशॉप अशा पद्धतीने जे काय प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध असतील त्याच्यातून हे सॉफ्ट स्किल आपण शिकू शकतो. दुसरी पद्धत असते ती म्हणजे बुक्स. मित्रांनो, आता हार्ड स्किल जे आहे हे आपण कॉलेज, विद्यापीठ, युनिव्हर्सिटीज, शाळा यामधून आपण हे स्किल शिकू शकतो. पर्टिक्युलर त्या ज्या साइडमध्ये आपण स्पेशलायझेशन करणार आहोत त्या स्पेशलायझेशन मधून आपण त्याचं ज्ञान घेत असतो. अशा पद्धतीने आपण हार्ड स्किल शिकत असतो. पण सॉफ्ट स्किलचं तसं आहे का? नाहीये. तर सॉफ्ट स्किल शिकण्यासाठी असं स्पेशलायझेशन असं काही नाहीये, त्याचं इन्स्टिट्यूट अजून तरी कुठे नाहीयेत. पण आता सध्या ही काळाची गरज आहे. लवकरच तेही इन्स्टिट्यूटद्वारे उपलब्ध होऊ शकतो, त्यात शंका नाही. तर तत्पूर्वी आत्ताच्या सिच्युएशनला हे सॉफ्ट स्किल आपण कशा पद्धतीने शिकू शकतो, तर ह्या पद्धतीने शिकू शकतो. त्याच्यामध्ये आता मार्केटमध्ये अनेक प्रकारचे ह्या सॉफ्ट स्किल विषयी बुक्स आलेले आहेत. मग ते इंग्लिशमध्ये असतील, मराठीमध्ये असतील, दोन्ही भाषामध्ये आहेत, हिंदी भाषेमध्ये, तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये पाहिजे त्या भाषेमध्ये अवेलेबल आहेत. तर ही सर्व बुक्स रेफर करून ह्या सॉफ्ट स्किल विषयी आपण अधिक माहिती घेऊन ते आपल्याकडे आत्मसात करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण आपल्याकडे टेक्निकली पद्धतीने सुद्धा ही सॉफ्ट स्किल आत्मसात करू शकतो, शिकू शकतो, डेव्हलप करू शकतो. आणि ही खूप महत्वाचं आहे, कारण ट्रॅडिशनल पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही शिकता त्यावेळेस त्याच्यासाठी खूप अवधी लागतो. तर टेक्निकली पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही शिकाल तर त्यावेळेस तुम्हाला ते टेक्निकली सॉफ्ट स्किल ही तुमच्याकडे पटकन आत्मसात करता येऊ शकतात, पटकन तुम्ही शिकू शकतात. आणि त्याच्यासाठी आपण मागच्या भागामध्ये पण पाहिलं की कशा पद्धतीने आपण कोणते सॉफ्ट स्किल आपल्याला गरजेचे आहेत त्याचं इव्हॅल्युएशन करायचं आणि ते इव्हॅल्युएशन केल्यानंतर आपण कशा पद्धतीने ही सॉफ्ट स्किल शिकू शकतो ते. तर या पद्धतीमध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीने हे सॉफ्ट स्किल तुमच्याकडे आत्मसात करू शकता, डेव्हलप करू शकता, शिकू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी खूप गरजेचं असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही ही सॉफ्ट स्किल सर्व शिकून घ्या आणि त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच करा. ह्यानंतर आपण आतापर्यंत जे आपण पाहिलं ते सॉफ्ट स्किल विषयी सर्व माहिती पाहिली. पण आता हे सॉफ्ट स्किल कोणती आहेत नक्की? आता तुम्ही मला हे या खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा की तुमच्या माहितीने तुम्हाला एवढ्या भागामध्ये कोणते सॉफ्ट स्किल तुम्हाला समजले आहेत किंवा हे सॉफ्ट स्किल आहेत. थोडक्यात काय, कम्युनिकेशन स्किल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यासारखी अजून कोणती सॉफ्ट स्किल तुम्ही माहिती करून घेतलीत हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा. आणि पुढच्या एपिसोडला तुम्हाला कोणत्या सॉफ्ट स्किल बद्दल तुम्हाला अधिक माहिती हवे तेही मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा, जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते सॉफ्ट स्किल तुमच्यापर्यंत घेऊन येईल. तर चला तर मित्रांनो, या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.